वागेश्वरी देवी क्रिकेट संघ धावली यांच्याकडून. चला पुन्हा एकदा जातोय आपण सामन्याकडे, जिथे सुंदर असा समालोचक चाललेला आहे सचिन सर यांच्याकडे. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सर. जाब्या खेळपडीच्या आतमध्ये मॅच स्टार्ट. पंचांना दिव्या ग्रीन सिग्नल या ठिकाणी 60 धावसंख्येचं आव्हान असताना आपण पदोष टाकीनला जयेश आहे तर नॉनस्टिकला आनंद आहे. कोणाची मार्क वरती पहिला चेंडू, पहिला चेंडू ज्या प्रकारे आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग नाही, कॅच पकडली जाते. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट, बॅक टू गॉन. जयेश असं वाटलं होतं की मोठा फटका येईल का, परंतु मात्र सॉरी आनंद बॅक टू गॉन झाला जाताना आपल्याला पाहायला भेटलाय. कोणत्याची मार्ग वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटत होता सतीश. 60 धावसंख्येची आवश्यकता, जी मात्र मोठे फटके खेळण्याची क्षमता पाहिजे होती, त्याच प्रकारे मोठा फटका खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र ती भिंत म्हणून अडवला. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट, त्यानंतर आपण पाहतोय आता अगदी 17 बॉल 60 धावा पूर्ण करायच्यात. सरासरी मात्र 20च्या वर गेला. वॉट बॉल, वॉट बॉल. सुरेख डिलिव्हरी पाहायला भेटेल, न जागदा प्रतिमा. दुसरा चेंडू देखील आपल्याला पाहायला भेटतोय अगदी डॉट होत असताना. 2 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 0 या आकड्यावरती. अकाउंट ओपन अजून देखील झालं नाहीये. श्री वागेश्वरी क्रिकेट क्लब धावली आयोजित आपण पाहतोय वागेश्वरी देवी चषक 2K25 मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय, फार चांगलं अगदी क्रिकेट खेळपट्टीच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटला. ज्या ठिकाणी 1 धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने मात्र अकाउंट ओपन झाला, ते म्हणजे 1 या आकड्यावरती. अगदी साताऱ्यामध्येच नाही, या महाराष्ट्रामध्ये या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचं मात्र नाव आहे. फार चांगला डंका आवाज आपल्याला पाहायला भेटला. फटका चांगला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये पहिली कॅच पकडली गेली होती. 12th मॅन असेल तर क्षेत्ररक्षकांची नावं देखील कळवा, विनंती असेल तुम्हाला. आदित्य होता, ज्या आदित्याने अगदी जर विचार केला तर 4 बॉल 4 षटकार या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला भेटले ना, त्या आदित्यकडून पहिली कॅच देखील पकडली गेली. हो, चांगला वाटला आहे, परंतु आदित्य पुन्हा एकदा अगदी थोडे फार प्रयत्न कमी पडले. परंतु खेळपट्टीच्या आतमध्ये आपला संघ जर तुम्हाला विजय करायचा असेल तर तुमच्याकडून 100% एफर्ट्स देणं फार महत्वाचं आहे. सध्या तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. जो मात्र स्ट्रायकिंगला बॅटल आहे तो म्हणजे प्रवीण आणि जयेश. काय होईल, काय बॅटल करेल जिंकण्यासाठी. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतात, परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. ओव्हरचा खेळ अगदी संपला. एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती फक्त 4च्या घरामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट देखील आपल्याला पाहायला भेटला. म्हणजे काय, इथून पुढे मॅचची कहाणी काय असेल हे पाहणं फार महत्वाचं असेल. 12 बॉल 56 धावसंख्येची गरज आहे. जर विचार केला तर आमच्या समवेत अगदी गुणलेखक म्हणून साळुंके साहेब आहेत. 12 बॉल 54 धावा निघालेल्या आहेत. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्येच आपल्याला पाहायला भेटला. ज्या ठिकाणी न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी आणि श्री गणेश क या संघाची मॅच होती. 12 बॉल 54 धावा, ज्यामध्ये 9 षटकार गणेशने शेळकेने मात्र मारले होते. इथे 12 बॉल 56 धावसंख्येची आवश्यकता असताना निघेल का मॅच, जर विचार केला तर नामांकित प्लेयर खेळताना आपल्याला पाहायला भेटतात पश्चिम जावळे क्रिकेट असोसिएशन कास फिटार सातारामध्ये. फटका चांगला पाहायला भेटलाय, बी शेप मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक आहे, जजिंग चालू आहे. हो, कॉलिंग देणं फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, खेळपट्टीच्या आतमध्ये काहीही नसेल, परंतु कॉलिंग इज मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येक संघामधील प्रत्येक खेळाडू हा मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट. एक शॉट धावसंख्या असेल. यस, 1 शॉट. या चेंडूने धावा किती, 2. यस, 2 धावा. 6 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत. योगेशला मात्र पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट भेटला असता, परंतु थोडेफार कॉलिंग आणि या सूर्यकिरणा मात्र अडथळे निर्माण म्हणून आलेत. 360 मैदान अगदी पहा, सुरेख मैदान आहे.
हो हो, खेचून काढलाय. प्रॉपर टायमिंग आहे का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु वन बाउन्सी रेषा बाहेर जाईल. हा येतोय चौकार. 4 धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय, तब्बल दुहेरीकडे गाठलाय 10च्या घरामध्ये. अजून देखील आपण पाहतोय 10 बॉलचा खेळ बाकी आणि 10 बॉल मध्ये तब्बल 50 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती अगदी 5 धावा येणं फार महत्वाचं आहे. एक षटकार किंवा एक चौकार प्रत्येक चेंडूवर जर आला तर समीकरण थोडंफार वेगळं आपल्याला पाहायला भेटू शकतं. परंतु खेळपट्टीच्या आतमध्ये संघर्ष करणं मात्र कधी सोडायचं नसतं. हार मानायची नाही, कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते. त्या वेळेसाठी जगावं आणि त्या वेळेसाठी खेळावं. जगातील सर्वात मोठी जे स्पर्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी हवी, दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही. फटका चांगला पाहायला भेटलाय. पॉवरफुल सुरेख लॉंग ऑफ मात्र खोदून काढलाय. ज्या ठिकाणी आलाय क्षेत्ररक्षकाच्या अगदी मस्तक पे दस्तक देत षटकार. धावसंख्या 16 या आकड्यावरती अशा प्रकारची बॅटिंग पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहायला भेटली असती तर समीकरण थोडंफार वेगळं पाहायला भेटलं असतं. प्रवीण एक षटकार एक चौकार बॅक टू बॅक आपल्याला पाहायला भेटलाय. यासाठीचा व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावेल जाऊन पोहोचेल संघ तब्बल धाव फलकावरती 17 या आकड्यावरती. 3 to go. या 3 चेंडूवरती जर 3 षटकार जर आले तर मात्र समीकरण फार वेगळं पाहायला मात्र जास्त वेळ लागणार नाहीये. ओ भाई, हा देखील फटका चांगला पाहायला भेटला होता. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी एक धावसंख्या पाहायला भेटते. थांबवलं गेलं. थ्रो देखील अगदी सुरेख पाहायला भेटला. इथे विकेट मात्र एक जाईल का? यस, एक विकेट जाईल. तो खुद से नाही हारेंगे ना, तो अवश्य जितेंगे. स्वतः कधी हारू नका, कारण स्वतः हारला तर प्रत्येक गेम मात्र तुम्ही हरताय. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे फक्त 18 या आकड्यावरती एक विकेट एक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला भेटते. फक्त दिशा दाखवल्याबद्दल खांद्याचा देखील चांगला वापर आपल्याला पाहायला भेटला. एक धावसंख्येचा पाहायला भेटेल. थांबवलं गेलं धावसंख्या 1 ने मात्र वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 19 या आकड्यावरती. 1 to go. चांगला फटका पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या पाठी असेल, परंतु 4 धावा या प्रॉपर पाहायला भेटतीलच. धावसंख्या 4 ने वेगावेल जाऊन पोहोचेल संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 23 आकड्यावरती. तब्बल 2 षटकांचा खेळ संपलाय. अजून देखील आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. आम्ही कल्याणकर बचत फंड यांचे चालक विक्रम जाधव साहेब, तसेच विलास जाधव साहेब आणि अरुण जाधव साहेब यांचं सुद्धा अनमोल सहकार्य लाभलंय. त्याच्याबद्दल आम्ही श्री वागेश्वरी देवी क्रिकेट संघ धावली यांच्याकडून त्यांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. धन्यवाद. असेच सहकार्य आम्हाला असू द्या. धन्यवाद. पुन्हा एकदा जातोय आपण सचिन सर. यस, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफला कॅच पकडली जाईल. पहिल्या चेंडूवरती पहिला खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते फक्त आणि फक्त 23 या आकड्यावरती. यापुढील मॅच अगदी एक मॅच जिंकल्यानंतर जाधव, उमरी, तुकाराम आणि कोळघर एकमेकांसमोर खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत.
लेफ्ट हँडल बॅटल फटका चांगला खेळला. ज्या ठिकाणी प्रॉपर 4 धावसंख्या पाहायला भेटतील. धावसंख्या 4 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती 27 आकडावरती. प्रत्येकाला बदलावं लागतं. आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तेच करून काहीच होणार नाहीये. विचार बदलावे लागतील किंवा जोखीम घ्यावी लागेल. जे जमणार नाही ते जमवावं लागेल. मार्ग बदलावा लागेल आणि मनापासून थोडं वेगळं राहावं लागेल. तेव्हाच तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही मिळवू शकता. लक्षात ठेवा. याचा फार अगदी जर विचार केला तर यष्टेंच्या अगदी दूर चेंडू आपल्याला पाहायला भेटला होता. धावसंख्या 1 ने वेगावेळ नकारात्मक चेंडू हा आयसीसी नियम क्रमांक 22 चं उल्लंघन झालंय. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 28 आकड्यावरती पाहायला भेटते. 4 to go. 4 चेंडूवर जर 4 षटकार आले तरी देखील तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. परंतु क्रिकेट आहे. अजून एक वाईट बॉल आलाय. यस पंचांची स्टाईल पहा. वा भाई वा, अप्रतिम, अगदी सुरेख. थोडंफार अँटिक पद्धत देखील दाखवणं फार महत्वाचं असतं. ज्या प्रकारे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गोटे अंपायर फार महत्व अगदी प्रचलित आहे. त्याच प्रकारे मात्र हे तिन्ही पंच आहेत ते मात्र नामांकित पंच आणि मोठमोठ्या अगदी टुर्नामेंट कव्हर करताना आपल्याला पाहायला भेटतात. फटका देखील चांगला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक असेल थोडाफार जर विचार केला तर प्रॉपर टायमिंग आहे प्रॉपर टायमिंग. पंचांकडे आमच्या नजरा असतील. काय असेल षटकार चौकार. यस, आउट ऑफ द पाक, सीमा रेषा बाहेर पाठवून दिलाय. थर्ड मॅनच्या डोक्यावरून हा षटकार असेल. धावसंख्या 6 ने वेगावलाय जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 35 या आकड्यावरती. अजून देखील 3 to go. मॅच बॉल आलाय. लक्षात ठेवा मॅच बॉल आलाय. येस नाही आलाय द्यायचं. थ्री टू गो. 35 धाबा धाव फलकावरती पाहायला भेटल्यात. 3 to go. यशाच्या मार्गावरती चालताना अपयशाचे स्वागत करा, कारण तेच तुम्हाला विजयाकडे येणारं पहिलं पाऊल असतं. आज अनेक टीम्स मात्र हरल्यात, परंतु प्रयत्न मात्र करा, कधी सोडू नका. ओहो, मधली दांडीचा वेध घेतलाय. मधली दांडी अगदी गुल केले. दांडी 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 गुल टाटा बाय बायचा इशारा पाहायला भेटलाय. येस आपण पाहतो देखील 1 to go. जाधव उमरी टीम्स. आपण अगदी जर विचार केला तर नाणेफेक जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलाय तर लाईनअप मध्ये जायचंय. हा चेंडू पडल्यानंतर नाही त्वरित आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. फटका क्वालिटी असेल, क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी ज्याचं नाव आहे मिस्टर आदित्य. कॅच ड्रॉप झाली परंतु पाहतोय अगदीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. त्याच्या बॅट मधून अगदी जर विचार तर 4 षटकार 2 चौकार 34 धावा अगदी ऑन ट्रॅक वरती पाहायला भेटला होता. मिस्टर आदित्य ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.